नांदेड येथे काही दिवसांपूर्वी मिरवणुकीत झालेल्या वादातून अमोल भुजबळ यांची निर्दयपणे हत्या करण्यात आली होती। या प्रकरणी आरोपी गोपाळ वाकोडे आणि निखिल वाकोडे या आरोपींना अटक झाली असेल तरीही या घटनेने भुजबळ कुटुंबियांना कायमचा धक्का बसला आहे। नमस्कार नांदेडकर, एनसीबी न्यूज वरती पाहूया सविस्तर वृत्त। अमोल भुजबळ यांच्या मागे 6 आणि 7 वर्षाची 2 लहान मुले, पत्नी, वृद्ध आईवडील आणि छोटा भाऊ असा परिवार आहे। 2 चिमुकल्यांचे डोळे सतत वडील परत येण्याची वाट पाहत होते। आईंचे अश्रू अनावर, पत्नीची वेदना तर शब्दात मांडणे अवघड आहे। पत्नीचा संसार एका क्षणात उद्ध्वस्त झाला आहे। संपूर्ण भुजबळ कुटुंब हे न्यायासाठी लढत आहे। या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अद्याप खुलेआम फिरत असल्याचे कुटुंबियाचे म्हणणे आहे। त्याला अटक करण्याची मागणी करत संपूर्ण कुटुंब प्रशासनाच्या दारात विनवणी करत आहे। त्याला अटक करून पोलिसांनी सोडून दिलेलं आहे म्हणून आम्ही कलेक्टर साहेब असून आयजी साहेब असून यांना निवेदनामार्फत सांगलेलं आहे, जेणेकरून पुन्हा कोणी अशी क्रूरता पुन्हा कोणी दुसऱ्या व्यक्तीविरोधात करणारे नाही। म्हणून आम्हाला जनतेला आव्हान आहे की नांदेडची जी काही गुन्हेगारी आहे ही पोलिसांनी पोचलेली आहे, म्हणून पोलिसांकडून आता तेवढ्या प्रमाणामध्ये आम्हाला का अपेक्षा राहिल्या नाही की ते न्याय देतील। म्हणून आता आम्हाला आमचं संरक्षण आम्हाला स्वतःलाच करावं लागेल, कारण कुटुंब आता वाऱ्यावरती पडलेलं आहे। अमोलची मम्मी आहे मी। माझ्या मुलाला मारल्यामुळं मी इथं आलो आहे। आम्हाला न्याय मिळण्याकरता आलेलो आहे।